हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज मी इथे ना तुम्ही टिफिनसाठी किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी किंवा मग हलकं-फुलकं पटकन काहीतरी खायचं आहे ना, अशा वेळेस हा राईस बनवू शकता. पनीर असलं घरात तर पनीर टाकू शकता. मी इथे पनीरच टाकलं आहे मेन म्हणजे. कुकरमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे, जिरं मोहरीची फोडणी टाकायची आहे. कढीपत्ता घेतला होता मी 1-2 आणि कांदे, टोमॅटो, बटाटे, फ्लावर असेल तर फ्लावर, बीन्स असेल तर बीन्स, आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील ना आपण तेवढ्या टाकून घेऊ शकतो. आमच्या इथे मी टिफिनला बनवत होती, मुलं खात नाही म्हणून फक्त मी कांदा, टोमॅटो, बटाटा आणि वाटाणे, आजकाल वाटाणे सगळ्याच भाज्यांमध्ये किंवा मग राईसमध्ये टाकले जात आहेत. सीझन आहे तोपर्यंतच आपण फ्रेश यूज करू शकतो. मस्त इथे फोडणी तयार आहे. साईडला मी पनीर परतवून घेते थोडंसं तेलामध्ये, छान चव लागते. आणि मग इथे मी कांदा, बटाटा सगळं मिक्स केलं आहे आणि ते परतवून घेते साईडला. दोन्ही कामं चालले. सकाळी बनवते म्हटल्यावर आपल्याला स्पीड वाढवायलाच लागतो. दोघं परतवत आहे तोपर्यंत मी साईडला वॉटर बॉटल वगैरे भरून ठेवत होती, म्हणजे मग आपलं काम सोपं होतं. पटापट कामं होतात सकाळी घाई असल्यावर. आता यात आपल्याला फक्त 2 ते 3च मसाले टाकायचे जे रेग्युलर आपण यूज करतो. इथे मी हा भाजी मसाला असतो एव्हरेस्टचा, तो यूज करते. थोडासा 1 चम्मचभर टाकला आहे, कमी असेल तरीही चालेल. हळद टाकायची आहे चवीपुरता आणि लाल तिखट. खूप काही मसाले टाकायची गरज नाही आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला जळू नये म्हणून मग मी इथे थोडंसं पाणी टाकणार आहे. मी गरम पाणी साईडला करून घेतलं होतं आधीच. छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो. प्रत्येकाची चव वेगवेगळी असते म्हणून मी अंदाज सांगत नाही आहे इथे. आणि थोडंसं पाणी मी जसं सांगितल्याप्रमाणे टाकून घेते. हे 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. इथे पनीर पण फ्राय झालं होतं माझं. हा मसाला छान परतला आहे, त्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पनीरही 2 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वच्छ धुतलेला कुठलाही तांदूळ घेतला ना चालेल तुम्ही. इथे मी वाडा कोलम जो रेग्युलर यूज करते तोच घेतला आहे. फक्त धुवून घेतला आहे, न भिजवता मी टाकते. कुकरमध्ये टाकताना आपण भिजवला नाही तरीही चालतो. तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला यात गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी आपल्या तांदळांना जेवढं लागतं ना तेवढं आपण टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर वरतून मी कोथिंबीर टाकून घेतली थोडीशी. नंतर लास्टला टाकणार अजून शिट्ट्या झाल्यानंतर. छान उकळी काढून घ्यायची आहे. आपण यात तूप टाकल्यानं तरी छान होतं. 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आणि इथे आपला मसाला राईस किंवा मग पनीर राईस तयार आहे. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.